आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नांदणीच्या महादेव हत्तीणीची पाठवणी करताना घडलं असं काही. नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर महादेवी या हत्तीणीला गुजरातमधील वनतारा हत्ती केंद्रात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर महादेवीचे पूजन करण्यात आलं आणि नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून तिची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भावुक झाले होते. एरवी गावातील कोणताही सण उत्सव असो, महादेवी हत्तीणीला मानाचे स्थान मिळत असे आणि तिच्या उपस्थितीत जल्लोषात मिरवणूक निघत असे. मात्र कालची मिरवणूक निरोपाची होती, त्यामुळे हजारो ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. ग्रामस्थांनी जड अंतकरणाने महादेवीला निरोप दिला. हत्तीणीलाही हे वेगळेपण सहन झाले नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिरवणुकीवेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी देत दगडफेकीला सुरुवात केली. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींनी केलेल्या आवाहनानंतर शांततेत सुरू असणाऱ्या मिरवणुकीला गालबोट लागले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस बळाचा वापर करून मिरवणुकीत हस्तक्षेप करत पोलिसांनी महादेवीला निषेधिकेकडे मार्गस्थ केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जादा कुमक मागवल्यामुळे गावाला काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.